नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी घेऊन आलो, तो म्हणजे राजकीय विषय आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीचे पडगम वाजू लागलेले आहेत आणि सगळेच राजकीय पक्ष आपल्या आपल्या पक्षाची मोर्चे बांधणी करतायत. या ठिकाणी महायुती झाली आहे, महाविकास आघाडी झाली आहे, एनडीए झालंय आणि इंडिया आघाडी सुद्धा झालेली आहे. अशा वेळेला आपल्या जागा जास्तीत जास्त आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी देशामध्ये प्रयत्न करत आहे, तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रयत्न करत आहे. विशेषतः आपण राज्याचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामधल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 45 पेक्षा अधिक जागा ह्या आपल्या वतीनं किंवा आपल्या गटाच्या आणि महायुतीच्या कशा निवडून येतील यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी चालवलेले आहेत. जर आपण राज्यातला पूर्ण सर्वे पाहिला तर भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये मोठा दणका बसेल अशी स्थिती आहे. परंतु भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरेंचा एकनाथराव शिंदे गट आपल्या सोबत घेऊन विधानसभेमध्ये सत्ता स्थापन केलेली आहे. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण डीएस न्यूजच्या माध्यमातून सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीनं आजपर्यंत जे जे राजकीय पक्ष आपल्या सोबत घेतले त्यांनाच गिळंकृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा त्यांना आपला मंडलिक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे केवळ आपण नाही म्हणत, तर राजकीय वेगवेगळे पक्ष सुद्धा हीच भूमिका सांगतायत, ज्यांनी भारतीय जनता पार्टी सोबत कुठं ना कुठं तरी युती केली होती. विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे आणि त्यांचा जो शिवसेनेचा गट आहे यांनी यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी सोबत युती करून 25 वर्ष आम्ही सडलो आहोत, त्यामुळे आता भाजप सोबत आम्ही युती करणार नाही. कारण त्यांच्यासोबत युती केली, आम्ही त्यांना वाढवलं, मात्र ते ज्यावेळेस वाढत होते त्यावेळेस मात्र त्यांनी शिवसेनेला संपवण्याचाच प्रयत्न केला. आणि आज जर आम्ही वेळी सावध झालो नाही तर भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये शिवसेना आणखी कशी संपेल यासाठी प्रयत्न करेल. आणि त्यामुळे आम्ही आता त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही, कारण ते आमच्या पाठीत खंजीर खुपसतात. सत्तेसाठी भारतीय जनता पार्टी काहीही करू शकते, असं स्पष्ट प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचेच प्रवक्ते असलेले खासदार संजय राऊत हे सातत्यानं करतायत. मित्रांनो, उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पार्टीपासून बाजूला सरकले. त्यांनी महाविकास आघाडी स्थापन केली आणि त्या ठिकाणी सत्ताही स्थापन केली होती राज्यामध्ये. परंतु भाजपनं त्यांचं सरकार त्या ठिकाणी पाडलं, एकनाथराव शिंदेंना आपल्या सोबत घेतलं आणि सरकार स्थापन करून एकनाथराव शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं. याच वेळी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचे पुढचे जे काही मनसुबे आहेत ते त्या ठिकाणी लक्षात आले होते. कारण आम्ही शिवसेनेच्या सोबत युती केली, शिवसेनेचे आमदार जरी कमी असले आणि भाजपचे 106 आमदार जरी असले तरी आम्ही शिवसेनेला संधी देतो, आम्ही येणाऱ्या माणसाला संधी देतो, हे दाखवण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. मित्रांनो, एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट हा भाजप सोबत का गेला याची कारण मी आता सांगत नाही. कारण ईडी, सीबीआय हे संपूर्ण लहान मुलांना सुद्धा राज्यातल्या आणि देशातल्या माहीत झालंय हे कशासाठी कारवाई करतंय आणि कसे पक्ष फोडतंय. मित्रांनो, एकनाथराव शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं म्हणजे आम्ही शिवसेनेला संधी दिली हे भाजपनं जरी दाखवलं असलं तर याचा परिणाम येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि भविष्यातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसेल, हेही आपण त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि आज नेमकं तेच झालंय. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते अमित शहा हे नुकतेच मुंबईमध्ये आले होते आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या या भाजप आणि महायुती म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांच्या वतीनं राज्यात किती जागा लोकसभेच्या लढवल्या जातील हे त्यांनी त्या ठिकाणी विचार विनिमय केला नाही, त्यांनी चर्चा केली नाही, त्यांनी आपला निर्णय सांगितलाय. होय, मी आपल्याला आवर्जून सांगतोय की अमित शहा हे ज्यावेळेस राज्यामध्ये आले ते एकनाथराव शिंदे आणि अजितदादा यांच्यासोबत बैठकीला बसले. परंतु तुम्हाला किती जागा पाहिजे, तुम्ही कोणत्या लढणार, आम्ही कोणत्या लढणार हे ते सांगायला आले असतील असं मला वाटत नाही आणि राज्यातल्या सुज्ञ जनतेला सुद्धा वाटत नाही. कारण हे दोन्ही नेते भाजपचे नेतृत्वाखाली दबलेले आहेत, कारण यांच्यावर वेगवेगळ्या चौकशा लागलेल्या आहेत, वेगवेगळी कारवाई यांची प्रलंबित आहे. जर यांनी भाजपचा शब्द टाळला किंवा अमित शहा यांचा शब्द टाळला तर यांच्यावरती कारवाई होऊ शकते, हे या दोघांनाही माहिती आणि राज्यातल्या जनतेला माहिती. एक कार्टून आणि सोशल मीडियावर सुद्धा फिरतंय की दोघांनाही म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना बैठकीत घेतला असता अमित शहा त्यांना सांगत होते की आम्ही ह्या जागा लढतोय, तुम्हाला या जागा पाहिजेत, मान्य असेल तर सांगा, नाही तर बाहेर तुमचे ईडी उभा आहे. म्हणजे उपरोधिकपणे टीका या ठिकाणी होती, म्हणजे मी म्हणेल त्या जागा तुम्हाला लढ लागतील. आणि आज झालंय काय, भारतीय जनता पार्टीनं हे जे सांगत होते की एकनाथराव शिंदे यांची ताकद आहे, एकनाथराव शिंदेच यांची शिवसेना आहे आणि धनुष्य चिन्ह सुद्धा त्यांनाच भेटलंय. निवडणूक आयोगाने त्यांना ते चिन्ह दिलंय, पक्षही दिलाय. म्हणजेच एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्रातले शिवसेनेचे खरे नेते आहेत असं भारतीय जनता पार्टी सातत्यानं सांगत होती. आणि उद्धव ठाकरे यांची आता ताकद राहिलेली नाही, त्यांच्या शिवसेनेचं काही राहिलेलं नाही, त्यांच्यासोबत जे बोटावर मोजणे इतके आमदार आहेत ते सुद्धा एकनाथराव शिंदे यांच्या सोबत जातील असं भाजपही सांगत होतं आणि एकनाथराव शिंदे सुद्धा सांगत होते. उद्धव ठाकरे यांची शिवसेना पूर्ण संपलेली आहे, त्यांना लोक स्वीकारणार नाहीत.
एवढंच काय त्यांना उमेदवार सुद्धा मिळणार नाही, अशीच टीका शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सातत्यानं करत होता. परंतु आता भाजपनं मान्य केलंय, अमित शहा यांनी मान्य केलंय, महाराष्ट्रातल्या भाजपनं मान्य केलंय, देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मान्य केलंय की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचीच शिवसेनेमध्ये ताकद आहे आणि तेच आज ताकदीचे नेते आहेत. त्यांच्याच पाठीमागं शिवसेना ही मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी शिवसैनिक उभा आहेत. होय, त्याचं कारणही तसं आहे, कारण ज्यावेळेस ही महाराष्ट्रामध्ये लोकसभेची युती त्या ठिकाणी झालेली आहे त्यावेळेस एकनाथराव शिंदे यांच्या सोबत शिवसेना ज्यावेळेस फुटली त्यावेळेस 12 खासदार गेलेले आहेत आणि या 19 खासदार आहेत शिवसेनेचे, त्यापैकी 12 खासदार हे एकनाथराव शिंदे यांच्या सोबत गेलेत आणि 7 खासदार हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेले आहेत. म्हणजे परिणामी एकनाथराव शिंदे यांची ताकद होती. परंतु महायुती ज्यावेळेस झालेली आहे, त्यांना ज्यावेळेस जागा सोडलेल्या आहेत त्यावेळेस एकनाथराव शिंदे यांच्या गटाला फक्त 8 जागा भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी देत आहे. म्हणजे याचा अर्थ काय, 19 खासदार असलेल्या या शिवसेनेला एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फक्त भारतीय जनता पार्टी 8 जागा देत आहे. 8. याचा अर्थ असा की एकनाथराव शिंदे यांची महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद राहिलेली नाहीये आणि त्यांची जी ताकद आहे ती फक्त 8 जागेवर आहे. तिथंही भारतीय जनता पार्टीनं मदत केली तर त्या जागा येऊ शकतात, नसतात त्याही जागेला त्यांना हादरा बसू शकतो. हे स्पष्टपणे अधोरेखित आहे या ठिकाणी. आणि मित्रांनो, मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल की ज्यावेळेस या 12 पैकी 8 जागा दिलेल्या आहेत त्यापैकी 4 महत्वाच्या जागा आहेत ज्या शिवसेनेच्या खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत काम करणाऱ्या जे काही शिवसैनिक होते, नेते होते, त्यांच्याच जागा धोक्यात आलेल्या आहेत. यामध्ये रामदासराव कदम यांनाच त्या ठिकाणी उमेदवारी मिळत नाहीये. ते त्या ठिकाणी उद्विग्न झाले. त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की भारतीय जनता पार्टीनं आम्ही विश्वास ठेवून एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली सोबत आलेलो आहेत, परंतु भाजपनं मित्र पक्षाचा केसानं गळा कापण्याचा प्रयत्न चालवलाय, ते आम्ही खपवून घेणार नाही. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या मुलाला युती असताना सुद्धा पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते काम करत होते, असाही गौप्यस्फोट त्यांनी पुन्हा एकदा केलेला आहे. आता ते युतीत आहेत, भाजप सोबत आहेत, एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते काम करतायत, परंतु तरी सुद्धा त्यांनी भाजपच्या विरोधात थेट प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि आता सुद्धा त्यांनी सांगितलंय की आम्हाला 12 जागा मिळाल्या पाहिजेत. यापुढे जाऊन ते म्हणतायत की आम्हाला आणखी 1 जागा पाहिजे, 13 जागा पाहिजेत, नसता आम्ही भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद दाखवून देऊ. लक्षात घ्या, गर्भित इशारा दिलेला आहे रामदासराव कदम यांनी. आणि विशेषतः त्यांनी हेही सांगितलंय की आमच्या 4 जागा भाजप कमी करतायत, त्यांचे भाजपचे त्या ठिकाणी उमेदवार करतायत. संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा खासदार होता, तिथं भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे. एकनाथराव शिंदे यांचे चिरंजीव खासदार आहेत, त्यांचाही मतदारसंघ त्या ठिकाणी अडचणीत आलाय, धोक्यात आलाय, तो भाजप त्या ठिकाणी घेऊ इच्छितोय. अशा अनेक जागा आहेत की त्या ठिकाणी भाजपनं आपले उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजेच परिणामी 19 खासदार असलेल्या शिवसेनेचं नेतृत्व जे एकनाथराव शिंदे करतायत, जरी त्यांच्याकडे 12 खासदार असले तरी त्यांना फक्त 8 जागा भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी देऊ केलेल्या आहेत. म्हणजेच एकंदरीत उर्वरित जागेवर उद्धव ठाकरे यांचंच नेतृत्व राज्यामध्ये आहे, शिवसेनेची ताकद त्यांच्याच मागे आहे आणि त्यांच्याच जास्त जागा त्या ठिकाणी निवडून येतील, हा स्पष्ट संकेत भाजपनं या ठिकाणी दिलाय असं महाराष्ट्रातली जनता बोलते. परंतु मित्रांनो, झालंय काय, ज्या ठिकाणी शिवसेनेला म्हणजे एकनाथराव शिंदे यांना 8 ते 9 जागा, एखादी वाढू शकते किंवा कमी होऊ शकते, या ज्या जागा दिल्यात या ठिकाणी पारंपरिकपणे उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे उमेदवार लढणार आहेत. म्हणजे बघा भाजपची खेळी, एकनाथराव शिंदे यांना जरी त्या जागा दिल्या असल्या तर त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना सुद्धा महाविकास आघाडीकडून त्याच जागा मिळणार आहेत. कदाचित उद्धव ठाकरेंना जागा 23 किंवा त्याच्याही पेक्षा अधिक किंवा अधिक कमी जास्त ही लोकसभेला मिळणार आहे. म्हणजे त्यांची ताकद त्या ठिकाणी वाढलेली आहे, महाविकास आघाडीने सुद्धा त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. परंतु उद्धव ठाकरेंचे जे खासदार उमेदवार लढणार आहेत ते एकनाथराव शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटाचे, म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना हेच उमेदवार ते त्या ठिकाणी लढणार आहेत. म्हणजे जरी पडले तरी शिवसेनेचे पडतील आणि जरी आले तरी शिवसेनेचे येतील, ही भूमिका भारतीय जनता पार्टीनं ठेवलेली. आता या पुढची एक खेळी या ठिकाणी होऊ शकते. भाजपला स्वप्रतिशत म्हणजे स्वतःच्या ताकदीवर त्या भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून आणायचे. म्हणजे जसं विधानसभेला युती असताना केलं होतं, शिवसेना भाजपची युती असताना भारतीय जनता पार्टीनं अपक्ष उमेदवार उभा केले होते शिवसेनेच्या जागेवर आणि त्या ठिकाणी अपक्षांना निवडून आणण्यासाठी बळ सुद्धा भारतीय जनता पार्टीनं दिलं होतं आणि शिवसेनेचे आमदार पाडण्यासाठी त्या ठिकाणी मोठा प्रयत्न त्यांनी केला होता. आता सुद्धा तीच कूटनीती भारतीय जनता पार्टी एकनाथराव शिंदे यांच्या सोबत अवलंबू शकते. म्हणजे जरी त्यांनी 8 जागा दिल्या असल्या आणि तिथं शिवसेना विरुद्ध शिवसेना लागणार आहे, म्हणजे शिवसेनेच्या मताची विभागणी होणार आहे. परिणामी भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार त्या ठिकाणी होते किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारचे उमेदवार त्या ठिकाणी होते
ते मतदार आपल्या अपक्ष उमेदवाराला उभा करून आपल्या बाजूने घ्यायचं आणि या दोन्ही शिवसेनेच्या मतांची विभागणी झाली म्हणजे भारतीय जनता पार्टीने जो अपक्ष उमेदवार उभा केलाय, ज्याला आतून पाठबळ दिले, तो निवडून येईल आणि परिणामी तो निवडून आल्यानंतर पुन्हा भाजप सोबत जाईल. ही भाजपची सत्य कूटनीती आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत झाली आणि तीच एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. एकंदरीत काय झालंय की भाजप जे बोलतंय की आम्ही मित्र पक्षांचा योग्य सन्मान करू म्हणजे त्यांना काय सन्मान केला तर 12 पैकी 8 जागेवर एकनाथराव शिंदेंना आणलेले आणि अजित पवार जे 40 आमदार घेऊन आपल्या सोबत आलेले त्यांचा सन्मान 4 जागेवर भारतीय जनता पार्टी करते. छगनराव भुजबळ यांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिली आहे की एकनाथराव शिंदे यांच्या गटाला जेवढे उमेदवारी मिळतील तेवढ्याच अजित पवार गटाला सुद्धा मिळायला पाहिजेत, म्हणजे त्या मिळत नाहीत हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. गजानन कीर्तीकर जे की भारतीय शिवसेनेचे नेते आहेत त्यांची सुद्धा जागा त्या ठिकाणी धोक्यात आहे. तिथं भाजप त्यांचा मतदारसंघ आपल्याकडे घेतोय ही मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागतंय. म्हणजेच मित्रांनो काय की एकंदरीत भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद ही उद्धव ठाकरे यांचीच आहे, त्यांच्याच मागे आहे असे स्पष्ट संकेत देऊन एकनाथराव शिंदे यांना त्यांची खरी जागा ही आता दाखवलेली आहे लोकसभेमध्ये, हे आपल्याला कळतंय. मित्रांनो, जो संकेत आपण देतोय की एकनाथराव शिंदे यांना 8 जागा जरी मिळाल्या असल्या तरी ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात लढतायत, मतांची विभागणी त्या ठिकाणी होणार आहे आणि भाजप अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी उभा करून ते कसे निवडून येतील हा प्रयत्न या ठिकाणी करेल असं माझं मत आहे. आणि या पुढे जाऊन मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय ही सगळी निवडणूक होत असताना आज एकनाथराव शिंदे काही बोलू शकत नाहीयेत. का बोलू शकत नाहीत त्याची कारण अनेक आहेत. कारण तुम्हाला आम्ही उद्धव ठाकरेंच्या सोबत असताना आमच्या सोबत घेतलेले तुमच्यावर ज्या कारवाया होणार होत्या, जे तुमच्यावर जे काही प्रॉब्लेम आहेत ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत. ईडी सीबीआयच्या सगळ्या कारवाईनुसार तुमच्या आणि तुमच्या गटाचे नेते जे आहेत त्यांच्यावर ज्या चौकशा सुरू आहेत त्या अटकेपासून आम्ही तुम्हाला वाचवलंय आणि केवळ वाचवलं नाही तर तुम्हाला आम्ही सोबत घेऊन पुन्हा मुख्यमंत्री केलंय आणि तुमच्या ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहे त्यांना मंत्री सुद्धा केलेले. म्हणजे एकंदरीत आम्ही तुमची पाठी क्लीन केलेली आहे, तुम्हाला सत्तेत येऊन सहभाग केलेला आहे. आता मात्र तुम्हाला परतफेड करावी लागेल. आता आम्ही म्हणू ते तुम्हाला करावं लागेल. जर तुम्ही आम्ही म्हणू तसं करत नसाल आणि आमच्या पद्धतीने निवडणूक लढत नसाल तर पुन्हा तुमच्या बंद झालेल्या फाईल उघडू शकतात आणि तुमच्यावर पुन्हा ती कारवाईची टांगती तलवार राहील. हा स्पष्ट संकेत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी एकनाथराव शिंदे यांच्या गटाला दिल्या असतील असं माझं स्पष्ट मत आहे. आणि मित्रांनो, मला वाटतं तुमचं सुद्धा मत हेच आहे, कारण तुम्ही जागरूक प्रेक्षक आहात. म्हणजे ही जी परिस्थिती आहे यामुळे एकनाथराव शिंदे काही बोलू शकत नाहीत आणि त्यामुळं या जागा वाटपाविषयी ते स्वतः प्रतिक्रिया देत नाहीत तर रामदास कदम हे प्रतिक्रिया देत आहेत, गजानन कीर्तीकर हे त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. म्हणजे त्यांना स्वतःला बोलता येत नसताना त्यांचेच नेते हे प्रतिक्रिया देत आहेत, म्हणजेच एकनाथराव शिंदे हेच प्रतिक्रिया देत आहेत असा त्याचा अर्थ निघतो. परंतु ते बोलू शकत नाही कारण ते भाजपच्या या सगळ्या उपकारामुळे दबलेले आहेत आणि हेच चित्र महाराष्ट्रात उद्या विधानसभेला सुद्धा होईल. जर आज लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या जागा त्या ठिकाणी निवडून आल्या तर परिणामी विधानसभेला भाजपची ताकद ही वाढलेली असेल आणि त्यावेळेस मात्र एकनाथराव शिंदे असतील किंवा अजित पवार गट असेल यांना विधानसभेला सुद्धा अत्यल्प जागा त्या ठिकाणी मिळतील. कदाचित त्यांच्यातले कित्येक आमदारांचं त्या ठिकाणी राजकीय अस्तित्व करिअर हे संपलेलं असेल किंवा ते डावाला लागलेलं असेल हे मी स्पष्ट संकेत या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. आजही ज्यावेळेस 4 खासदारांची पदं जी विद्यमान खासदार आहेत शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे त्यांनाच उमेदवारी मिळत नाही, जे मातबर नेते उपनेते नाही नेते आहेत त्यांना उमेदवारी मिळत नाही, तर एकनाथराव शिंदे यांच्या सोबत गेलेले जे आमदार आहेत त्यांचं काय? कारण ते तर मातबर नेते नाहीयेत, ते शिवसेनेचे नेते पण नाहीयेत. त्यातले काही नेते आहेत, काही उपनेते तर काही तर नेते पण नाहीयेत, ते फक्त आमदार आहेत. त्यांना उद्या जर विधानसभेला असंच सांगितलं गेलं तर मग त्यांच्या जागा जर जात असतील तर एकनाथराव शिंदे आणि महायुतीसोबत राहायचं कशासाठी हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणूनच जो शिवसेनेचे संजय राऊत असतील किंवा अनिल परब असतील किंवा त्यांचे जे नेते असतील ते सातत्याने सांगतायत, विनायक राऊत सुद्धा सांगतायत की एकनाथराव शिंदे यांच्या सोबत गेलेले अनेक शिवसेनेचे आमदार हे आजही मातोश्रीच्या संपर्कात आहेत आणि हे सत्य आहे. कारण बरेचसे आमदार तुम्ही आजही बघा ते उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराविषयी बोलत नाहीयेत, म्हणजे ते मौन बाळगून आहेत. फक्त एकनाथराव शिंदे यांच्यासोबत सत्तेत आहेत, फक्त ते उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलत नाहीत. म्हणजे ते केव्हाही उद्धव ठाकरे यांच्या दारात जाऊ शकतात आणि आम्ही परत आलो, आमचं चुकलं तर माफ करा असंही ते म्हणू शकतात. म्हणजेच परिणामी ते उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे जातील. मित्रांनो, या सगळ्या घडामोडींचा जर अभ्यास आपण केला तर भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये मान्य केलंय की शिवसेनेची ताकद ही उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी आहे
आणि एकनाथराव शिंदे यांना कमी जागा देऊन त्यांनी त्यांची जागा दाखवलीये असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? तुमची काय प्रतिक्रिया आहे? तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. पण नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.